नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आलो आज मौजे दातेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. दिनांक 21 मार्च 2026 रोजी भव्य दिव्य आदत बैल मैदान आहे. विष्णुदेव यात्रा उत्सव आणि कलंदर बाबा उर्सानिमित्त भव्य दिव्य आदत बैल मैदान आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी दातेवाडीकरांचं फाटी आपल्याला माहिती आहे, मातीचं रान आहे. खालनं या ठिकाणी नेहमीच फाटी होती गावच्या बाजूला शाळेच्या समोर, तिथंच या वर्षी मैदान आहे. आढावा घेण्यासाठी आलो, एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 21 मार्च आदत बैल मैदानचं. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल बैलगाडी मालकांना या वर्षी बक्षीस रूपरेषा सांगा आणि नियोजन कसं आहे? आमचं विष्णुदेव केसरी पर्व तिसरे मौजे दातेवाडीमध्ये आमचं विष्णुदेव व कलंदर बाबा यात्रेनिमित्त दरवर्षी आपण मैदान भरवतोच. मैदान पारंपरिक जुनं आहे, पण मध्ये बंद असल्यामुळे आता आमचं हे सलग तिसरं वर्ष आहे. त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी दरवर्षी जसं सहकार्य करतात तसं त्याच्यापेक्षा जास्त सर्वांनी येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी एवढं आवाहन करतो. नक्की. बरं, बक्षीस रूपरेषा आपली सांगा. बक्षीस प्रथम बक्षीस 61,000 आहे, द्वितीय 41,000, तृतीय 31,000, चतुर्थ 21,000, पंचम 15,000, सहावा क्रमांक 11,000, सातवा 7,000. तसंच क्वार्टर फायनल पण बक्षीस आपण ठेवलेलं आहे. प्रथम 5,000, द्वितीय 2, तृतीय 2, ते कंटिन्यू 2,000 2,000 7व्या नंबर पर्यंत. हा, बरं, मानाच्या डाली क्वार्टर फायनल फायनल असणार का? हा, दोघांना पण असणार आहेत. नक्कीच. मित्रांनो बघा, प्रत्येक वर्षी हे तिसरं वर्ष आहे याच पाठीवरती. आणि महत्वाचं म्हणजे गावामध्ये एकी म्हणजे एकोप आहे आणि मैदान चांगलं होत असतं. कुठल्याही बक्षिसात काटछाट नसते. प्रत्येक वर्षी मैदानाला या ठिकाणी बैलगाडी मालकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो या फाटीला, कारण रान पल्ला मापात आहे. बरं, जर आपण फाटी व्हिडिओ फाटीबद्दल काय सांगाल? आता रान नेहमीच आहे, पल्ला किती असणार आहे? पल्ला 750 फुटाचा असणार आहे बर टोटल. आता पुढे जे मातीचं रान दिसते आपल्याला, हे आता पाणी मारून रोलिंग करून घेणार आहे. आता रोलिंग केलं तर परत वरती होणार आहे. पाठीमागे एकदम कठीण रान आहे टोटली, मागे काही विषयच नाही. आता हे पुढचा एक 200-250 फुटाचा जो पल्ला आहे तो आम्ही पाणी मारून रोलिंग करून घेणार आहे. त्यामुळे त्यात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. बैलगाडी मालकांना फाटी माहिती, दातेवाडीतनं गावातनं पुढे आलं की शाळेच्या समोरच रान आहे आणि पुढच्या बाजूला थांबायला भरपूर, म्हणजे कमीत कमी 1,000-1,500 फूट काय अडचण नाही. आणि आजूबाजूला रान वगैरे असल्यामुळे कुठं काय धोकादायक नाही. बरं, कुठं इथं भूषण आजूबाजूला कुठं विहीर वगैरे काय नव्यानं काय सुद्धा नाही, काही नाही. हे आता बाजूला घरात टोटल आपलं बॅरिकेड राहतं पूर्ण, त्यामुळे काय अडचणच नाही. मित्रांनो, खालून रान एक मला वाटतं 500-550 फूट रान कटनाच आहे, म्हणजे मातीच रान आहे पण कटान, म्हणजे जास्त मऊ नाही, मध्यम रान आहे. आणि पुढचा एक 200-250 फूट पडलाय ते मातीच आहे, परंतु या ठिकाणी आता फळी मारलेली आहे. उद्या या ठिकाणी पाणी टाकून रोलिंग होणार आहे. आणि फाटी आपल्याला माहिती आहे दातेवाडी गावच्या बाजूलाच राहणार आहे. तिसरं वर्ष या फाटीवरती मैदान होत आहे. बरं, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? 16 तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू. 16 मार्च पासून. मित्रांनो, 16 मार्च 2026 पासून दातेवाडी एक आदत एक बैल मैदान या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू होणार आहे. ही नोंद आपल्याला 20 तारीख 20 मार्च पर्यंत असणार आहे. दुपारी बघा आता 20 तारखेला रथ असतो, पण दुपारपर्यंत शक्य नाही होणार. कारण काय होतं, पहिरे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बैलगाडी मालक आहे, काय पहिरे लेट होत ते. तरी पण आपली जी ऑनलाईन वाली मुलं असतील त्यांना फक्त एक विनंती करा की आपलं त्यांना साईडलाच थांबू द्या नोंदीच्या दिवशी, कारण बऱ्यापैकी दुपारच्या नंतर नोंद असते, पहिरे वगैरे होतात. फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे, 16 मार्च आज तारीख आहे 14, परवा दिवशी म्हणजे 16 पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंद 16 तारखेपासून सुरू होणार आहे दातेवाडी आदत बैल मैदानाची. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे. बरं, भूषण, जर आपली गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसरीत जाणार का? सगळी बक्षीस हे रितसरच दिली जाणार. ओळख गोशीला पाहुणरावळा तसलं काय सुद्धा चालणार नाही. गेल्या वर्षी पण बैलगाड्या आपल्या म्हणजे पाऊस झाल्यामुळे जरा कमी आलेल्या थोड्याशा, तरी आपण बक्षीस हाय दिले, त्यात कोणतेही केलेलं नक्कीच. बरं, इथं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना शासनाच्या नियमानुसार होणार सगळं टोटल मैदान. संघटना आणि शासन काय जे नियम आहेत ते नियम आहेत. तसेच बैलगाडी मालकांना पण एक नंबर विनंती राहील, आमचा रथोत्सव असतोय त्या दिवशी लास्ट दिवस असतोय नोंदणीचा, त्यामुळे दुपारपर्यंत जेवढ्या नोंदी जास्त करता येईल तेवढं करा. बघा मित्रांनो, आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय यात्रेचं म्हणजे मैदानच्या दिवशी रथ असतो किंवा कुस्त्या असतात. त्यामुळे यात्रेचं सीझन म्हणजे यात्रेमध्ये सगळेजण म्हणजे पाहुणे मंडळी आल्यामुळे किंवा गावातला रथोत्सव असल्यामुळे सगळे त्या रथामध्ये असतात. माझी विनंती, आता पहिऱ्याला मला माहिती आहे, पण पहिरे बऱ्यापैकी आदल्या दिवशी होतात बैलगाडी मालकांचे किंवा दुपारच्या पुढे पण होतात, काही काहींचे शेवटच्या टायमिंग होतात. पण होटल एवढं लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करा, जेणेकरून तुम्हाला नोंद करा अडचण नाही आणि यात्रा कमिटीला नोंद घ्यायला अडचण येणार नाही.
बरं अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदाना संदर्भात, कारण यावर्षी आपलं बक्षीस थोडं कमी केलंय, पण रूपरेषा काय सांगाल? मेगा फायनल वगैरे ठेवलाय मेगा फायनल पण ठेवलेला आहे. तसेच बैलगाडी मालक आपल्याला सहकार्य दरवर्षी देतातच, भरभरून देतातच. नाशिकडल्या गाड्या असतील किंवा आपल्या भागातल्या असतील, सर्व गाड्या लांबून लांबून येतात. ह्यावेळेस सर्वांनी आपल्या जवळचे जे मित्रमंडळ असतील त्यांना पण घेऊन येऊन आमची यात्रेची शोभा वाढवावी एवढं सांगेन. नक्कीच मित्रांनो, इथं गेल्या वर्षी पण आता हे तिसरं वर्ष आहे. मागच्या 2 वर्षापासून इथं गेल्या वर्षी कुठल्याही प्रकारे बक्षात काटछाट नाही. गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या, जे बक्षीस दिले बॅनरवरती ते बक्षीस दिले जातात. या ठिकाणी सन्मान होतो व्यवस्थित, म्हणजे डाली वगैरे दिल्या जातात मानाचे. कुठल्याही प्रकारे ओळख बसेल नसतो. गावची गाडी असलं काय तसलं काय नाही, वसिला कोणाचाच चालणार नाही, तर सरच मैदान होणार. बघा मित्रांनो, हे महत्वाचं असतं. यात्रा कमिटी म्हणजे यात्रेचे मैदान का खेळावी त्याच्या मागे कारण असतात की गावची जर गाडी असली तर ती नियमाने येईल तिथं पळवा. म्हणजे काय की बाबा गावची गाडी पहिला तर चालत होतो, बघितलं आपण चालूला गावची एखादी गाडी फायनलला ठेवायची बक्षात किंवा सेमीला घ्यायची. आता तसलं काय नाही, डायरेक्ट गाडी चालत नाही. 3 फेऱ्या जो रितसर पळून राहणार, मग तो गावचा असू द्या किंवा बाहेरचा असू द्या. त्यामुळं रितसर मैदान होतात आणि रितसरच मैदान, कारण आता लाईव्ह वगैरे आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे काय लपून राहत नाही आणि योग्य ते निर्णय देत राहतात या ठिकाणी. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना ते नियमानुसार मैदान आहे, कुठल्याही आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित आणि आदत बैल मैदान, दातेवाडी मैदानात शोभा वाढवायची. नमस्कार. काय सांगाल यात्रेचं मैदान? आता तुम्ही बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना एवढंच विनंती असेल की नोंद करून आम्हाला सहकार्य करावं आणि बक्षीस 3 आपण मेगा फायनल सक्ती ठेवलेले आहेत. बर, गाडी जरी 100 आली किंवा 50 जरी आली तरी बक्षीस आपल्याला पूर्ण भेटेल. नक्कीच. बघा मित्रांनो, आता सचिन शेठ स्वतः त्यांचा 100 वगैरे पळतो मैदानावरती. भूषण शेठ सुद्धा मैदानावरती असतं किंवा गावातले अजून बैल इथले पळत असतात. पंजाब पण आहे मला वाटतं, पंजाब पण पळतो. पण गावचं मैदानात त्यांनी सांगितलं की गाडी 50 येऊ द्या किंवा 100 येऊ द्या, कारण त्यांनाही पुढच्या मैदानात दुसऱ्या गावच्या बाहेरच्या मैदानाचं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं 50-100 गाडी आली तरी जी बक्षीस दिली ती बक्षीस 100% भेटणार. आणि दातेवाडीकरांचं म्हणलं की नाही, ते यात्रेचं मैदान आता 3रं वर्ष आहे. मी जसं चालू आहे तसं मी येतो 3रं वर्ष आहे. कुठल्याही प्रकारे रुपये कमी नसतो बैलगाडी मालकाला, कुठलाही अन्याय होत नाही. म्हणजे निकाल जरी इथं जमला, समजा 8 रेटचं वाटलं तरी निकाल वरती संघटनेत देऊन व्यवस्थित निकाल घेऊन या ठिकाणी बैलगाडी मालकांना योग्य तो न्याय दिला जातो. त्यामुळे कुठलीही मनात शंका न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवा. बरं, नोंदी संदर्भात काय सांगाल तुम्ही? बैलगाडी मालकांना 16 तारखेपासून नोंद चालू आहे. 16 तारखेपासून आपले 20 तारखेपर्यंत नोंद ठेवलेली आहे. पण 20ला कसं आमच्या गावचा रथ असतो, त्यामुळे जेणेकरून आपल्याला लवकर नोंद होईल तेवढं लवकर करून घ्या. आता मी पण बैलगाडी मालक आहे, मला पैर लेट होतात, तसे काय त्याच्यासाठी आपण काही सेपरेट ठेवलेले आहेत मुलं अशी बाजूला. बरोबर, नोंदीसाठी. कसं आहे, अचानक बाबा पाहुणा आले हो, जायला लागत लागते. नाही, फोन कधी लागत नाहीत गावात. त्यामुळे जेणेकरून लवकर, जेवढे लवकर होईल तेवढी नोंद लवकर करून घ्या. नक्कीच. बघा मित्रांनो, माझी जात सर्व बैलगाडी मालकांना चालका विनंती. मैदान व्यवस्थित आहे, रान मातीचं आहे, त्यामुळे कुठं काय धोकादायक असं नाही. आणि ज्या काय तांत्रिक आता वाटलं मला पाठीमध्ये कमिटीने सांगितलंय, या ठिकाणी जिथं पुढचं मातीचं रान आहे 250 फुटाचं 200-250 फूट, तिथं पाणी मारून रोलिंग होणार आहे. त्यामुळे कुठली मनात शंका न बाळगता येत्या 21 मार्चला मोठ्या संख्येने या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रेच्या दातेवाडीकरांच्या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.